नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जर आपण या व्हिडिओवरती नवीन असाल तर कृपया लगेच व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवीन माहितीसाठी। तर या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अत्यंत आनंदाची अशी बातमी आरोग्य विभाग भरती 2020 विषयीची, त्याचबरोबर पोलीस भरतीबद्दल जो नवीन GR आला आहे त्याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, लगेच व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे मित्रांनो, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर बघा, आरोग्य विभाग भरती 2020 मध्ये ज्या पद्धतीने 50% जागा भरणार आहेत त्या कधी भरणार आहे, त्याचबरोबर याची मेरिट लिस्ट लागणार आहे की परीक्षा होणार आहे त्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या जागा असणार आहेत की त्याबरोबर या ठिकाणी कुठल्या आरोग्य विभागामधील जागा असणार आहेत, 50%च्या 8500 जागांचा समावेश आहे ते देखील पाहणार आहोत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला भेटणार आहे, ती म्हणजे पोलीस भरती 2020-2019 बद्दल जो GR आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, व्हिडिओला आपण सविस्तरमध्ये लगेच बघणार आहोत, त्यासाठी तुम्हाला लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे अशाच नवीन अपडेटसाठी। आणि तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉब गुरु हा जॉईन नसेल केला तर तुम्हाला लगेच कमेंटमध्ये जॉब गुरु असं लिहून पाठवायचं मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही पोलीस भरतीसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेलं आहे का नाही ते देखील लिहून पाठवायचे। त्याचबरोबर मेगा भरतीची 72,000 पदांसाठी निघालेली होती, त्याच्यापैकी कुठल्या पदांसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे मित्रांनो। तर सविस्तर पोलीस भरतीचा जो GR आलेला आहे त्याच्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये लगेच पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याकडे हे पोलीस भरतीचा जो GR आला आहे, पोलीस पदभरतीच्या प्रक्रियेबाबत निवड सूची आणि प्रतीक्षा यादी तयार करणे याबाबतचा हा GR आहे मित्रांनो। महाराष्ट्र शासनाचा GR आहे, ज्यामध्ये 10 डिसेंबर ही दिनांक या ठिकाणी दाखवलेली आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला शासन निर्णय हा आहे मित्रांनो, जो गृह विभागामार्फत देण्यात आलेला आहे। म्हणजे सविस्तर आपण हा GR पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रस्तावना देखील दिलेली आहे। या प्रस्तावनेमध्ये मित्रांनो, राज्यपाल महाराष्ट्र राज्यातील पोलीस व कारागृह विभागाच्या अखत्यारीत विभाग आहेत। पोलीस विभागातील जी शिपाई व कारागृह विभागामधील शिपाई ही पदं मित्रांनो भरली जातात, ज्याच्यासाठी आता 2019ची ही सर्वप्रथम मित्रांनो आपण जी पदं भरलेली आहेत, म्हणजे आपण जे अर्ज केलेले त्याची परीक्षा होणार आहे मित्रांनो। परीक्षा घेण्यासाठी मित्रांनो आता कंपनी निवड देखील झालेली आहे। तर ही परीक्षा होणार आहे मित्रांनो, त्याविषयीचा हा GR आहे मित्रांनो। अतिशय आनंदाचा असा हा शासन निर्णय या ठिकाणी आपण पाहू शकता। बघा, निवड सूची व प्रतीक्षा सूची याबद्दलचा हा महत्त्वाचा GR आहे, जो आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो। बघा, उमेदवारांना समान गुण मिळेलच या ठिकाणी काय तरतूद आहे, त्याचबरोबर या GR मध्ये अजून निवड सूची कालमर्यादा काय आहे त्याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे। तर सविस्तरपणे आपण हा GR मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, याची प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, पोलीस भरती विषयीच्या महाराष्ट्र राज्यातील पोलीस व कारागृह हे विभागाच्या अखत्यारीत विभाग आहेत। तर त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, दिनांक 8/10/2012च्या शासन निर्णयानुसार मित्रांनो या ठिकाणी असं लिहिलं आहे की प्रतीक्षा सूचीमधील कार्यपद्धती इत्यादीबद्दल स्पष्ट तरतुदी नव्हत्या मित्रांनो। प्रतीक्षा सूची म्हणजे मग वेटिंग लिस्टबद्दल हा GR आहे मित्रांनो। तर बघा, भरती प्रक्रियेमध्ये तयार करण्यात आलेल्या निवड सूचीवरील काही उमेदवार विविध कारणासाठी पोलीस शिपाई नियुक्तीकरिता तसेच वैद्यकीय कारणास्तव काही उमेदवार पोलीस शिपाई पदासाठी अपात्र ठरतात मित्रांनो। तर बघा, काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपलं फिजिकल होतं त्याचबरोबर काही मित्र निवड पण होतात पोलीस भरतीमध्ये, तर ते जॉईन करत नाहीत। तर वेटिंग लिस्ट मित्रांनो कमी विद्यार्थ्यांची लावली जाते। तर या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची अशी बाब म्हणजे मित्रांनो, वेटिंग लिस्ट जी लावणार आहेत मित्रांनो, ती मित्रांनो जास्त जणांची लावली जाणार आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो जास्त जणांची वेटिंगमध्ये निवड केली जाणार आहे। सर्वप्रथम अगोदर जो GR होता 2012 पासून मित्रांनो, त्याच्यामध्ये अत्यंत कमी वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी घेतले जात होते, जेणेकरून त्यांना ते कमी पडत होते मित्रांनो। तर बघा, त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार कमी पडतात, परिणामी भरती प्रक्रिया राबवूनही पोलीस शिपायाची पदे रिक्त राहतात। ही अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे मित्रांनो। त्यामुळे जेवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे तेवढी पदं भरण्यासाठी धोरण निश्चित करण्याबाबतचा हा शासनाचा निर्णय आहे मित्रांनो। तर या ठिकाणी त्यांनी बघा शासन निर्णय असा दिलेला आहे, निवड सूची व प्रतीक्षा सूची, निवड सूची आणि प्रतीक्षा सूची। तर पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदांची निवड सूची तयार करताना निवड सूचीवरील खालीलप्रमाणे उमेदवार समावेश करण्यात यावेत, यासाठी ही पद सूची म्हणजे GR दिलेला आहे। तर बघा, प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या आणि निवड सूचीमध्ये समाविष्ट करणाऱ्या उमेदवारांची संख्या दिलेली आहे। तर बघा, या ठिकाणी रिक्त संख्या जर एवढी असेल तर त्याच्या 100% म्हणजे 5 यापैकी 100%ला 50% असं रिक्त पदं म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये उमेदवार घेतले जाणार आहेत। पहिले खूप कमी घ्यायचे, तर त्याच्यामुळे काय व्हायचं, रिक्त संख्या राहायची, ही भरती घेऊन ही पदं रिक्त राहायची। त्याच्यामुळे आता म्हणजे तुम्हाला सरळ सांगायचं म्हणजे जेवढी निवड सूची म्हणजे जेवढ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, निवड झालेली आहे, त्याच्या 50%
50% बघा वेटिंग लिस्ट आता लावली जाणार आहे। म्हणजे आपले या ठिकाणी भरपूर चान्सेस आहेत की तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही येऊ शकता मित्रांनो, जरी निवड नाही झाली तरी। ही अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे मित्रांनो, कारण की याच्यामध्ये अगोदर आपली एक्झाम होणार आहे। आता 2019च्या आपण जे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यानुसार 2020ची जी भरती आहे ती पहिल्यांदा ग्राउंड होऊन घेतली जाणार आहे। आणि आता जी कंपनी निवड झाली आहे मित्रांनो ती आता जी होणार आहे त्याच्यामध्ये OMR सीट पेपर आपल्याला भेटणार आहे, ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होणार नाही मित्रांनो। तर बघा निवड सूची कालमर्यादा देखील ठरवलेली गेलेली आहे। या ठिकाणी निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचार घेण्यात आलेली आहेत त्या दिनांकापर्यंत, यापैकी जे नंतर घडले त्या दिनांकापर्यंत विधिग्रह राहील। म्हणजे निवड सूचीचा जो काळ होता तो देखील मित्रांनो या ठिकाणी वाढवला गेलेला आहे। तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे। तुम्हाला जर हा पूर्ण शासन निर्णय बघायचा असेल तर www.maharashtra.government.in ह्या वेब संकेतस्थळावरती आहे आणि आपल्या जॉब गुरु ह्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल। त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जर जॉईन करायचं असेल तर जॉब गुरु असं लिहून कमेंटमध्ये मित्रांनो पाठवू शकता आपण। तर अशा पद्धतीने खूप अशी महत्त्वाची बातमी ही पोलीस भरतीविषयीची आहे। आणि आरोग्य विभाग भरतीविषयीचं जर बोललं तर मित्रांनो 50% पदांची आपली ही मेरिट लिस्ट लागणार आहे आणि 50% पदांची ही आपली एक्झाम होणार आहे ती 2021 मध्ये मित्रांनो घेतली जाईल। तर अशी अत्यंत महत्त्वाची अशी तुमच्यापर्यंत न्यूज पोहोचलेली आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला लगेच व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो। आणि तुम्हाला हा जर GR पूर्ण वाचायचा असेल मित्रांनो पोलीस भरतीविषयीचा तर टेलिग्राम चॅनल आपला जॉब गुरु जो आहे तो तुम्हाला जॉईन करायचा आहे। त्यासाठी कमेंटमध्ये जॉब गुरु लिहून पाठवायचा मित्रांनो। धन्यवाद।